राज्याच्या राजकारणामध्ये एक मोठी गोष्ट आज घडलेली आहे। या गोष्टीची माध्यमांनी गंभीरपणे दखल घेतली नसली तरी त्याची दखल घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण आज दिनांक 27-28 पासून काँग्रेसच्या स्थापना दिवसापासून राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागणारी, राज्याच्या राजकारणाची दिशा भविष्यामध्ये पलटणारी एक अत्यंत महत्वाची घटना घडलेली आहे आणि त्या घटनेची दखल आपण आजच्या या भागामध्ये घेणार आहोत। वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टी, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पार्टी, या दोघांची युती झालेली आहे। त्यांनी अधिकृतपणे आपल्या युतीची घोषणा आज केलेली आहे। ह्या दोघांच्या युतीमुळे म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागणार आहे। ते कसं, या विषयावर आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगण लाईव्ह। मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे। मी गेली अनेक वर्ष सातत्यानं या विषयावर भाष्य करत होतो की देशामध्ये किंवा राज्यामध्ये वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस या लोकांनी एकत्र आलं पाहिजे। सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की संविधानाला प्रमाण म्हणून किंवा संविधानावर विश्वास ठेवून संविधानाच्या रक्षणासाठी, संविधानाच्या मार्गदर्शनाप्रमाणे या देशातली, या राज्यातली लोकशाही जिवंत ठेवण्याचा, लोकशाही बळकट करण्याचा, लोकशाहीसाठी सतत प्रयत्न करण्याचा आणि लोकशाहीचे जे सौंदर्य आहे हे सौंदर्य टिकून ठेवण्याचं काम हे दोन्ही पक्ष करत आलेले आहेत। आणि या दोन्ही पक्षाचं मूळ हे संविधान आहे आणि संविधानावर विश्वास असणाऱ्या किंवा संविधानाप्रमाणे या लोकशाहीचं मूल्य जाणून घेऊन काम करणाऱ्या जर दोन संस्था बाजूला असतील, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जर काम करत असतील तर त्याचा फटका राज्याच्या, देशाच्या राजकारणावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो। महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी 2014 पासून सातत्याने स्वतंत्रपणे लढण्याचा प्रयत्न लढते आहे आणि कधी 3%, कधी 4%, कधी 7% एवढी मतं स्वतंत्रपणे महाराष्ट्रामध्ये मिळवत आहे। मग ती विधानसभेला असेल, मग ती लोकसभेला असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधल्या निवडणुकीमध्ये कुठल्या तरी ते तिथे असेल। त्याचा जो मोठा फटका जो होता, हा फटका पुरोगामी विचाराला होता। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला वंचित बहुजन आघाडीचं स्वतंत्रपणे लढणं अत्यंत घातक होतं आणि शिवशाहू आंबेडकरांच्या विचाराच्या पक्षाचा जो सातत्याने पराभव होत होता त्याला कारणीभूत सुद्धा वंचित बहुजन आघाडी काँग्रेस बरोबर नसणं हे एक अत्यंत महत्वाची गोष्ट तिथं होती। आणि वारंवार सातत्याने आम्ही या विषयावर भाष्य करत होतो की वंचितने, प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस सोबत आलं पाहिजे, काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं पाहिजे। तुम्ही जर संविधानाची भाषा करताय, तुम्ही जर लोकशाहीची भाषा करताय, तुम्ही जर पुरोगामित्वाची भाषा करताय, तुम्ही जर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेची जर भाषा करताय आणि वेगवेगळं लढताय, ही गोष्ट योग्य नाही। त्यामुळे तुमच्या विचाराचा विजय होऊ शकत नाही। आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे पुरोगामी विचारासाठी, पुरोगामी विचारावर विश्वास ठेवून काम करणाऱ्या व्यक्तींसाठी की आज प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टी यांचं मुंबई महापालिकेतल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांची युती त्यांनी अधिकृतपणे घोषित केलेली आहे। आणि काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, खरं म्हणजे या सगळ्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत आणण्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं हर्षवर्धन सपकाळांचं खूप मोठं योगदान आहे। त्यांनीच वंचित बहुजन आघाडीला व्यवस्थितपणानं आपल्या सोबत घेऊन सन्मानाची वागणूक देण्याचा किंवा त्यांना योग्य ठिकाणी योग्य जागा देऊन त्यांचा सन्मान वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। काँग्रेसच्या यापूर्वीच्या अध्यक्षाने असं केलं नाही। काँग्रेसच्या अध्यक्षांच्या यापूर्वीचे जे काँग्रेसचे अध्यक्ष होते ते अहंकाराला बरबटलेले होते, त्यांना खूप मोठा गंड होता, अहंकार होता, आम्ही म्हणजे कोणीतरी भलते आहोत अशा प्रकारचा त्याचा समज होता। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी यांनी प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचं जमू शकलेलं नाही। परंतु हर्षवर्धन सपकाळ हा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला लाभलेला
एक अत्यंत चांगला अध्यक्ष आहे. अजून वेळ लागेल, यश जय पराजय हे राजकारणामध्ये होत राहतं, परंतु पक्षाची बांधणी अत्यंत मजबूतीनं कशी करावी, समविचारी लोकांना सोबत सन्मानानं कसं घ्यावं, हे जर शिकायचं असेल तर ते हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून शिकायला हवं. आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यामुळेच, त्यांच्या प्रयत्नामुळेच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची युती आज काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं झालेली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि काँग्रेसच्या वतीनं एकत्रित प्रेस कॉन्फरन्स घेऊन तशी घोषणा आज करण्यात आली आहे. येत्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या बाकीच्या ज्या महापालिका आहेत या महापालिकेतल्या सुद्धा तिकीट वाटपाच्या बाबतीत चर्चा होईल आणि राज्यभरामध्ये वंचित बहुजन आघाडीची आणि काँग्रेसची युती होईल असं हर्षवर्धन सपकाळ आजच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणालेले आहेत. त्या राज्यभरामध्ये आता वेळ खूप कमी राहिलेला आहे. कमी वेळामध्ये कुठल्या जागेवर काय तडजोड होऊ शकेल यासाठी आवश्यक असलेला जो कालावधी असतो हा कालावधी बराच कालावधी निघून गेलेला आहे. परंतु जर असं ठरलं किंवा राज्यभरातल्या महापालिका वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसनं एकत्रित लढायचा निर्णय घेतला तर काँग्रेसच्या जागा प्रचंड प्रमाणामध्ये वाढतील आणि अनेक महापालिका महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या ताब्यात सुद्धा येतील आणि वंचित बहुजन आघाडीचा सत्तेमध्ये शिरकाव होईल. मग ते नगरसेवक म्हणून होईल, उपमहापौर म्हणून होईल, सभापती म्हणून होईल आणि प्रसंगी गरज पडली जिथे असेल तिथे महापौर म्हणून सुद्धा होईल. वंचित सुद्धा आता सत्तेच्या राजकारणामध्ये, एखादा पक्ष जोपर्यंत सत्तेच्या राजकारणामध्ये येत नाही, एखादा पक्ष जोपर्यंत निवडणुकीमध्ये विजयी होत नाही आणि सत्तेवर जात नाही तोपर्यंत त्या पक्षाची विचारधारा कितीही चांगली असली तरी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, त्या पक्षाच्या विचारधारेच्या लोकांना फायदा होत नाही. हे आपण आतापर्यंतच्या भारताच्या संपूर्ण इतिहासामध्ये आपण सातत्याने पाहिलेलं आहे, पाहत आलेलो आहोत. वंचितवर प्रेम करणारे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे समर्थक आहेत किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि वंचितची विचारधारा ही अत्यंत मिळती जुळती विचारधारा आहे. आणि वंचितनं अलीकडच्या काळामध्ये केवळ आणि केवळ आंबेडकर वाद स्वीकारला नाही तर महाराष्ट्रात जे पुरोगामित्व होतं या पुरोगामित्वाला त्यांनी पूर्णपणे अंगीकारल्याचं आपल्याला मागच्या काही घटनांमधून काही गोष्टीमधून दिसून आलेलं सुद्धा होतं. आज काँग्रेसची आणि वंचितची युती झालेली आहे. या युतीचा फायदा प्रत्येक ठिकाणी होईल. मुंबईमध्ये तर तो खूपच चांगल्या पद्धतीनं होईल. आता उदाहरण लातूर सारख्या महापालिकेमध्ये जर वंचित आणि काँग्रेसची युती लातूरमध्ये जर झाली तर लातूरची महापालिका सहजपणाने काँग्रेस पार्टी जिंकेल अशी परिस्थिती लातूरमध्ये आहे. कारण 4-4.5% मतं ही सातत्याने वंचितच्या उमेदवाराला इथे पडतायत. आणि मागेच एक सर्वे जो झाला होता त्या सर्वेमध्ये काँग्रेस ही लातूरची 37% गेल्याचं आपल्याला दिसून आलेलं होतं. त्यात जर या 4% भर पडली तर काँग्रेस ही 41-41.5% जाऊन पोहोचेल आणि काँग्रेसचा विजय कोणी रोखू शकणार नाही अशी परिस्थिती लातूरमध्ये सुद्धा होऊ शकेल. तीच परिस्थिती संभाजीनगरमध्ये आपल्याला बघायला मिळेल, तीच परिस्थिती नांदेडमध्ये आपल्याला बघायला मिळेल, तीच परिस्थिती आपल्याला नाशिक महापालिकेमध्ये बघायला मिळेल किंवा अन्य महापालिकेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती बघायला मिळेल. एक मोठं यश वंचितच्या कार्यकर्त्याला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याला या युतीच्यामुळं मिळणार आहे. प्रकाश आंबेडकरांनी योग्य वेळी अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे. प्रकाश आंबेडकरांचं अभिनंदन करायला हवं की तुम्ही जर पुरोगामित्वाची भाषा करता, शिवशाहू फुले आंबेडकरांची भाषा करता आणि वेगवेगळ्या चिन्ह घेऊन जर तुम्ही लढत असाल तर तुमच्या विचाराचा विजय होणारच नाही. पण आता जर तुम्ही एकत्रपणे युती करून मित्रपक्ष म्हणून एकमेकांच्या हातामध्ये हात घालून तुम्ही जर लढला तर महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये एक मोठं यश काँग्रेसच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या हातामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक महत्वाच्या घटना 2025च्या उत्तरार्धापासून घडतायत. त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या 2 भावांचं एकत्र येणं किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेचं एकत्र येणं एक अत्यंत महत्वाची घटना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडते. आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काही महापालिकेमध्ये एकत्र लढण्याचा निर्णय करतात. ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. खरं म्हणजे
उबाटा शिवसेना असेल, राज ठाकरेंचा पक्ष असेल, किंवा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस असतील, किंवा आता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस असेल, या सर्वांचा कमी अधिक प्रमाणामध्ये पुरोगामित्वावर विश्वास आहे. आणि पुरोगामित्वाला जवळ बाळगून किंवा पुरोगामित्वाच्या दिशेने वाटचाल करणारे ह्या सगळ्या राजकीय संघटना आहेत. भविष्यामध्ये यांची ताकद, या सगळ्यांची ताकद भविष्यामध्ये मोठी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जी जातीवादी शक्ती आहे महाराष्ट्रामध्ये, विषमतावादी शक्ती जी महाराष्ट्रामध्ये सध्या काम करते, लोकांमध्ये ठेवायचे नाहीत, माणसं माणसामध्ये ठेवायचे नाहीत, राजकीय पक्ष एकत्र नांदू द्यायचा नाही, नेत्या कार्यकर्त्यामध्ये वाद लावायचे, पक्ष फोडायचे, अगदी पक्ष फोडून सरकारच स्थापन करायची बेकायदेशीरपणे, इथपर्यंत महाराष्ट्रामध्ये गेली अनेक दिवसामध्ये राजकीय गोंधळ महाराष्ट्रामध्ये झालाय. आणि त्यामुळे हे कशामुळे घडलं तर एका विचाराच्या मतांमध्ये दुरी निर्माण झाली किंवा फूट पडली, त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. हळूहळू पुन्हा आता हे सगळे समविचारी लोक, संविधानावर विश्वास असणारे लोक भविष्यामध्ये एकत्र येतील. त्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवसापासून झालेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याची खूप चांगली फळं, त्याचे चांगले परिणाम भविष्यात आपल्याला सगळ्याला पाहायला मिळतील. आज इतकंच. अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.